सो गुरुपौर्णिमेला जेव्हा आपण एकमेकांशी संवाद साधतोय तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की गुरुपौर्णिमा का साजरी करतात, काय आहे गुरुपौर्णिमा. तुम्ही सगळ्यांना आज मेसेज केलं ना, जितके शाळेपासून आत्तापर्यंत टीचर असतील सगळे गुरु आपले ना. सो हू इज गुरु. गुरु कोण असतात? मार्गदर्शक. मार्गदर्शक गुरु नसतात है ना. मी तुम्हाला सांगितलं होतं अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य होते, सारथी कृष्ण होते है ना. आय एम युअर मेंटर. मी तुम्हाला हे सांगेन की रणांगणात युद्ध कसं करायचं आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा मागे हटाल तेव्हा तेव्हा तुम्हाला पुढे ढकलण्यासाठी मी आहे. युद्धस्व हा आपला नियम असणार आहे. मी तुम्हाला आज एक मंत्र देते की तुम्ही सगळे जीवनाच्या युद्धात उभे आहात. हे लाईफ रणांगण आहे. आपल्या बॅचचं नाव रणांगण असण्याचं कारणच हे आहे की हे पूर्ण जे काही स्पर्धा परीक्षेचं तुमची जर्नी सुरू झाली आहे ना, ही खऱ्या अर्थाने रणांगण आहे. आणि यात तुम्ही जे उभे आहात ते युद्ध करण्यासाठी उभे आहात. ज्या दिवशी तुमच्या हातातली तलवार खाली पडली त्या दिवशी समजून जायचं की तुमचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यू म्हणजे फेल्युअर. तुम्ही आज मेहनत केली तर ठीक, अदरवाईज तुम्हाला आजच्या 10 वर्षांनी हीच मेहनत परत करावी लागणार आहे. जर तुम्हाला हे वाटत असेल की काय घरातून बाहेर आलो आहेत, स्वातंत्र्य मिळालं आहे, पैसे तर येतातच आहेत पॉकेट मनीच्या रूपात है ना, महाज्योती बार्टी सारथी फुल पॉकेट मनी सुरू आहे फाईन. सो जर तुम्हाला वाटत असेल की या वेळेला एन्जॉय करू, बघू नंतरचं नंतर, सो हे जर करणार असेल तर आयुष्याचा एक नियम लक्षात ठेवा. यू हॅव टू पे युअर कर्मा. कर्मा तुमचे रिटर्न येणारच येणार है ना. आणि आत्ता मेहनत नाही केली 10 वर्षांनी करावी लागेल, 10 वर्षांनी नाही केली 20 वर्षांनी करावी लागेल, तुम्ही नाही केली तुमच्या येणाऱ्या पिढीला करावी लागेल, करावीच लागेल. सो चॉईस इज युअर्स की आत्ता मेहनत करा आणि पुढचं पूर्ण आयुष्य सेट करा है ना. आणि हा गोल्डन पिरियड आहे. तुमच्याकडे एनर्जी आहे है ना, तुमच्याकडे ताकद आहे, वेळ आहे, एनर्जी आहे, पैसे आहे, फ्रीडम आहे, प्रॉपर गायडन्स आहे. तुम्ही एका योग्य छत्राखाली आहात सध्या. सो याचा अपॉर्च्युनिटीचा लाभ घ्या आणि पुढे या. फाईन. सेशन्स मिस करू नका. आता हे इथे सांगणं योग्य नाही आहे ना. बिकॉज प्रॅक्टिस गाईज, प्रॅक्टिस मेक्स मॅन सक्सेसफुल. जितकी जास्त प्रॅक्टिस तुमची असणार आहे तितकं जास्त तुम्हाला हे मिळणार आहे, हे लक्षात घ्या. गुरु कोण असतो हे लक्षात घ्या की गुरु एक मेणबत्तीसारखा असतो. तुमच्या अंधकारमय जीवनात प्रकाश देणारा गुरु असतो है ना. आणि ती लाईट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, किंवा मेणबत्तीचं काम काय असतं, एक विजलेली मेणबत्ती एक चाललेली मेणबत्ती आहे. ही एक मेणबत्ती दुसऱ्या मेणबत्तीला पेटवण्याचं काम करते. सो तुम्ही 1000 गुरु जरी बनवले ना तुमच्या जीवनात, तरी तुम्ही जर विजलेले असाल तर त्याचा काही अर्थ उरणार नाही. कळतंय. ती आग, तो स्पार्क तुमच्यामध्ये असला पाहिजे. जोपर्यंत तुमची स्वतःची लाईट जळणार नाही, जोपर्यंत तुमची स्वतःची लाईट प्रज्वलित होणार नाही, तोपर्यंत त्या मेणबत्तीचा काही उपयोग नाही. आम्ही किती जीवाचा आटापिटा करू दे की करा रे, अभ्यास करा, नोट्स द्या, सेशन्स घ्या, एक्स्ट्रा घ्या, मेंटरशिप घ्या, रिव्हिजन प्रोग्राम्स घ्या, पण तुमची स्वतःची इच्छा नाही तर तुम्हाला युद्धामध्ये कसं घेऊन जाणार है ना. सगळ्यात मोठे गुरु जे आपले जीवनातले आहेत ते आपण भगवद्गीता म्हणूया. माझ्या जीवनात भगवद्गीतेचं खूप मोठं महत्त्व आहे. तुम्हाला लक्षात आलं असेलच ते. मी सारखं अर्जुनाचं एक्झाम्पल देत असते ना. सो माझे गुरु भगवद्गीता आहेत. फाईन. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने सगळी शस्त्र टाकली होती तुमच्यासारखं की माझ्याच्याने नाही होणार. जसं पॅटर्न बदललं तसं खूप मोठी जनता शिफ्ट झाली बघा है ना. सगळे वेगवेगळ्या एक्झामच्या तयारीला लागले. मी असं नाही म्हणत आहे की ते छोट्या एक्झाम आहेत, सगळ्या एक्झाम इक्वली इम्पॉर्टंट आहेत. फाईन. पण सगळ्यांनी UPSC सोडलं, MPSC सोडलं, कंबाईनकडे तलाठी भरतीची तयारी करायला लागलेले आहेत. काही लोक रणांगणला ॲडमिशन घेतलेलं आणि आता ते म्हणत आहेत की आम्हाला नाही करायचं, आम्ही तलाठी भरतीला जाणार, असे पण विद्यार्थी आहेत है ना. सो आता हे लक्षात घ्या की अर्जुनाने सगळी शस्त्र सोडली होती आणि कृष्णाने त्यांना हे सांगितलं की युद्ध करणं तुमचं कर्तव्य आहे. कृष्ण हे पण म्हणू शकत होते नाही ठीक आहे तुझं मन नाही, चल जाऊ घरी, काय फरक पडतोय, तसंही आपण जंगलात होतो, असंही आपण जंगलात होत है ना. माझं राज्य आहे द्वारका, कौरवांना देऊन टाकू आणि आपण आपलं आपलं काहीतरी छोटं मोठं करून घेऊ. आपण 5 लोक आहेत, 5 लोक खूप असतात है ना. पूर्ण एवढा मोठा वनवास सोसून ते लोक आले होते. सो का बरं युद्ध करायचं होतं. हे युद्ध काय आहे, हे युद्ध आहे आपलं आपल्याशी असलेलं युद्ध. कौरव कोण आहेत, कौरव सगळे तुमचे दुर्गुण आहेत जे तुम्हाला मागे खेचतायत है ना. आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या की वेळ कोणासाठी थांबणार नाही. जे घड्याळ तुम्ही बघता ना, सकाळी 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, ते आयुष्य आहे तुमचं. जे जात आहे तो वेळ नाही आहे, ते आयुष्य आहे तुमचं. तुम्ही कितीही पैसे दिले, कितीही काहीही केलं तरी ते परत कधीच येणार नाही, कधीच येणार नाही.
आणि त्यामुळे तुमचं आयुष्य जे लिमिटेड आहे, तुमच्याकडे वेळ लिमिटेड आहे. तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हाच ठरलेलं आहे की तुम्ही 60 वर्ष, 65 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष जगणार आहेत. या काळात तुमचा जो प्रोडक्टिव्ह पिरियड आहे तो 15 वर्षापासून, वयाच्या 15 वर्षापासून 55 वर्षापर्यंत आहे. त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षा म्हटलं तर 21 ते 40 वर्षापर्यंत आहे, है ना. म्हणजे मॅक्झिमम 5 ते 6 वर्ष तुमच्याकडे आहेत. आणि यामध्ये तुम्हाला तुमचं करिअर शेप करायचं आहे, तुम्हाला तुमचं आयुष्य शेप करायचं आहे. ही 5-6 वर्ष एकदम रणांगणात उभं असल्यासारखं युद्ध करा. 1 सेकंडसुद्धा स्वतःच्या मधला स्पार्क विझू देऊ नका. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक मंत्र देते, युद्धस्व. सगळे योद्धा आहेत तुम्ही आणि युद्ध करण्यासाठी इथे आलेले आहेत. हे युद्ध स्पर्धा परीक्षेतलं युद्ध आहे. हे युद्ध तुमच्या आयुष्याचं युद्ध आहे. इथे जिंकायचं आहे, हरण्याचं ऑप्शनच नाही आहे. यू गॉट टू गो फॉर विक्ट्री, है ना. आणि कोणत्याच कारणाने, कोणत्याच प्रकारे मागे यायचं नाही किंवा पॅचअप झालं, कोणाचा बर्थडे आहे, कोणाचं काय आहे, याच्यासाठी वेळ घालवू नका. तुम्ही रणांगणातून 1 सेकंड जरी तुमची नजर चुकवली तर काय होतं, समोर शत्रू उभा आहे, है ना. तुम्ही 1 सेकंड सुद्धा तुमचं कॉन्सन्ट्रेशन हलवू शकत नाही. असा अभ्यास करा. का नाही येणार पोस्ट? काय आहे UPSC? खूप मोठी एक्झाम आहे का? आपल्या पुढे काय आहे UPSC, है ना. या ॲटिट्यूडने पुढे जा. कळत आहे? सिलेबस दिलेला आहे, PYQ दिलेले आहेत, आन्सर तुमच्या समोर आहे, फक्त करायचं आहे आणि ते करण्याचं काम तुमचं आहे. हा स्पार्क तुमच्यामध्ये जागा राहू दे. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही रणांगणात उभे आहात. 1 सेकंडसुद्धा वाया घालवायचा नाही. जाणारी वेळ परत कधीच येणार नाही. आणि जितकं होईल तितकं कनेक्टेड राहा, खूप जास्त कनेक्टेड राहा, भेटत राहा, कॉन्टॅक्टमध्ये राहा, फोनवर राहा, है ना. कारण तुम्ही जितके कनेक्टेड असणार ना तितके जास्त मोटिवेटेड असणार. कारण तुम्ही अजून लहान आहात. तुम्हाला किती किती इथे पेटवलं तरी बाहेर जाऊन विझणार आहेत, है ना. सो बेसिकली लहान आहात अजून. तुम्हाला हे आत्ता नाही कळणार. हे कधी कळणार, जेव्हा 2, 3, 4 अटेम्प्ट जातात ना, त्याच्यानंतर लक्षात येतं की ओ, वेळ तर निघून गेला. बेसिकली तुमच्याकडे असलेली संधी, तुमच्याकडे असलेला वेळ, तुमच्याकडे असलेली एनर्जी, तुमचे जे कौटुंबिक समर्थन आहे, एवढे सगळे शिक्षक तुमच्यासाठी उभे आहेत, त्या सगळ्यांचा लाभ करून घ्या. ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. आणि ही परीक्षा पास करणं हे टेबलाच्या या बाजूला की टेबलाच्या त्या बाजूला ही परीक्षा आहे, है ना. पॉवर स्वतःच्या हातात असली पाहिजे. माझा मित्र कलेक्टर आहे, नॉट ऑफ यूज, है ना. किंवा माझा मित्र PSI आहे, माझा मित्र DYSP आहे, काही फरक पडत नाही. काय कराल त्या मैत्रीचं? कळते? पॉवर तुमच्या हातात असली पाहिजे, तुमच्या हातात तलवार असली पाहिजे, तुमच्या हातात तुमच्या रथाची दोरी असली पाहिजे. हे लक्षात ठेवा, है ना. सो गुरुपौर्णिमेचा आपला मंत्र काय आहे आज? युद्धस्व, है ना. युद्धाच्या मैदानात उभे आहात. 1 सेकंडसुद्धा स्पार्क विझता कामा नये. ज्या दिवशी तुम्हाला वाटायला लागलं की अभ्यास नाही होत आहे, इकडे येऊन बसा.